नक्की सांगते की या कोळपणाच्या घटनेमध्ये विक्टीम एकच मुलगी नाहीये। अतिशय जबाबदारीने तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये खूप मुलींचं लैंगिक शोषण त्या ठिकाणी झालेलं आहे। ही शाळाच त्याची होती। हे दुष्कृत्य केल्यानंतर तो पळून जात होता आणि त्याला पळून जायला मदत काँग्रेसच्या काही लोकांनी केली अशी माहिती समोर येते। त्याचं काय खरं आणि काय खोटं हे पोलिसांच्या शहनिशामध्ये समोर येईलच, परंतु त्याला अकोल्याहून पकडून आणले। राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तो अटकेमध्ये आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल। आमचे नेते सुधीर भाऊ यांनी सुद्धा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वलजी निकम यांच्याशी बोलणं केलेलं आहे। त्यामुळे ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की याला कठोरात कठोर शासन होईल। हा काँग्रेसचा युवक अध्यक्ष होता, याला पत्रच या क्षेत्राच्या खासदार धानोरकरताई आणि आमदार धोटे यांनी दिलं। धानोरकरताई एक महिला असून यावर अजून एक चकार शब्द बोललेला नाहीये, त्याचं मला आश्चर्य वाटतं। धोटे तेच आमदार आहेत 5 वर्षापूर्वी जे जेलमध्ये होते, ज्यांच्या आश्रमशाळेमध्ये अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता। त्याच बरोबरीने प्रत्येक वेळेला राज्य सरकारवर खापर फोडणाऱ्या, फडणवीसांचा राजीनामा मागणारे अशा बारामतीच्या ताई, त्याच बरोबरीने तुमच्या अमरावतीच्या काँग्रेसच्या ताई, सोलापूरच्या काँग्रेसच्या ताई, मुंबईच्या काँग्रेसच्या ताई, उबाठातल्या सगळे सटर फटर, कोणी या विषयावरती बोललेलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं। विजय वडेट्टीवार जे तासाला 10 ट्विट करतात ते याच्यावरती चकार शब्द बोललेले नाहीयेत। त्याच्यामुळे सोयीनुसार राजकारण करणारी ही लोक आहेत आणि यांचा खरा चेहरा समोर आलाय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही।